सुरुवात करू. हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे. मी दीन व दरिद्री आहे. माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा, तुझवर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्याचा प्रभू, आकाश आणि पृथ्वीच्या गौरवाने भरलेले देव, ही सुंदरशी उपासनेची वेळ तू आम्हाला दिलेली आहेस. आमच्या कुटुंबाला तुझ्या चरणाजवळ येण्याची तू संधी दिलीस, त्यावेळी तुला मी धन्यवाद देते. बाबा, विशेष करूया या उपासनेचा चालक आणि मालक तू हो देव. बाबा, आम्ही तो बसलेला जे आम्ही स्तुती आराधना करणार आहोत ते तू आशीर्वादित कर देव. त्यामध्ये जे कोण प्रार्थना येतं उपस्थित आहे, जे बसलेले येतात त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर देव. आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत बाबा त्या सर्व तू पूर्ण करतो. या कोरोनाच्या या दिवसामध्ये सुद्धा सर्वांचं तू रक्षण केलंस, त्यामुळे तुला मी धन्यवाद देतो. प्रत्येकाची तू काळजी घेत आहेस देव. आणि तसे करून प्रत्येकाच्या घरामध्ये जे काही तुझ्या नावाने सुटका स्तुती जी स्तुती करत आहे देव का, ते तू सर्व तू आशीर्वाद कर. लहान प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून पुढे. त्यावेळेस उपासना संगीतातून गीत क्रमांक 112 आपण गाऊया. यावेळेस आपण प्रेषितांचं मतांगीकार म्हणून आपला विश्वास आपण प्रगट करूया. हे सर्व समर्थ देव, जो पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा, आणि येशू ख्रिस्ता त्याचे एकुलते एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचबरोबर मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वकालिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, त्याचबरोबर मी विश्वास ठेवतो. आमेन. त्यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना आपल्यासाठी लिंडा करेल.
दरे सगळे सुखीच पात्राशी माणसे लागेच परमेश्वर देवा आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणारे तुझ्या नावाला महान महिमा गौरव वाटताना सगळ्या सगळ्या जन्मल्या दिवसापासून तू आमची काळजी घेतली सांभाळलंस पुन्हा एकदा देवप्पा तुझ्या उपासनेसाठी देवप्पा तू आम्हाला या मोबाईलच्या माध्यमातून या देवप्पा टेक्निकच्या माध्यमातून एकत्र आणलेला आहेस म्हटलं मी धन्यवाद देतो तुझी उपस्थिती करते तुझं वचन आहे धोंडे जरी देवप्पा लोकांनी वचन जरी नाही बोलले तरी धोंडे ओळखले हे देवप्पा आज जरी आम्ही तुझं वचन सांगण्यासाठी आम्ही एकत्र जमू शकत नाही पवित्र मंदिर बंद आहे तरी देखील प्रभू परमेश्वर देवप्पा आज प्रत्येकाच्या घरामध्ये ही उपासना सुरू होऊन देव प्रत्येकाच्या घरात पवित्र मंदिराची आराधना सुरू होत आहे त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते तुझी उपस्थिती करते देवप्पा काही चुकलं असेल आमच्या हातून तुला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या हातून घडल्या असतील न कळत देवप्पा आमच्यामुळे कुणाची मन दुखावली गेली असतील तर त्याची दयनीय कृपा क्षमा देवप्पा जसं आतापर्यंत सांभाळलं तसे इथून पुढेही आमची काळजी घे या कोविडच्या परिस्थितीमध्ये तू आमच्या प्रत्येकाला देवप्पा तू सांभाळत आहेस आमच्या केसालाही धक्का न लावणारा परमेश्वर तू आहेस देवप्पा तुला धन्यवाद देते देवप्पा आमच्या मंडळीतील प्रत्येक सभासद प्रत्येक व्यक्ती तू सुरक्षित ठेवलेली आहेस देवप्पा देवप्पा या परिस्थितीमध्ये जगाचा जो देवप्पा जो नाश होत आहे जगातील लोकसंख्या कमी होऊन देवप्पा अनेक लोक या आजारामध्ये इन्फेक्टेड झालेले आहेत देवप्पा त्यांच्यासाठी आम्ही तुझ्याकडे आग्रहाची कळकळीची विनंती करत आहोत या आजारामुळे कित्येकांच्या घरात दुःख होत आहे या आजारांमुळे कित्येक लोक देवप्पा या आर्थिकदृष्ट्या देवप्पा मागास झालेले आहेत किती लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत किती लोक देवप्पा संसार उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक परिस्थिती देवप्पा सैतान आपलं कार्य करत आहे परंतु याच्यावर मात करणारा परमेश्वर तू आहेस तुला मी आग्रहाची कळकळीची विनंती करत आहे देवप्पा तू आमचा सैन्यांचा देव आहे सैन्यांचा प्रभू परमेश्वर आहेस ही परिस्थिती सगळी तू आपल्या हातामध्ये घे आम्हाला सगळ्यांना वाचवणारा आमच्या सगळ्यांची काळजी घेणारा आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर तू आहेस देवप्पा कदाचित देवप्पा आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहोत कदाचित आम्ही तुझ्यापासून अगदी पैशाच्या मागे लागून दूर गेलेलो आहोत म्हणून देवप्पा तुझं नाव आज प्रत्येक ठिकाणी देवप्पा तुझं नाव होत आहे देवप्पा तूच पॉवरफुल आहेस तू सन्याधीश परमेश्वर आहे तुझ्या समान ह्या जगात मोठं कोणी नाही आहे देवप्पा आज आम्ही प्रत्येक जण तुझ्याकडे गुडघे टेकून सगळेजण तुझ्याकडे प्रार्थना आणि काकुळतीची विनंती करत आहोत या आजारापासून सगळ्यांना मुक्त करू हा आजार पूर्णपणे नाहीसा कर आमच्या भारत देशातून ह्या जगातून नाहीसा कर आणि पुन्हा एकदा देवप्पा पुन्हा जैसी आमची परिस्थिती होती पुन्हा ती पूर्ववत आणणारा परमेश्वर देखील तू आहेस देवप्पा मंडळीचे पाळसाहेब त्यांचं कुटुंब पास्टेट कमिटी महिला मंडळ संडे स्कूल तरुण संघ मंडळीचं प्रत्येक सभासद मी तुझ्या हातामध्ये देत आहे सगळ्यांना सुखरूप आणि आनंदी असं तू ठेव तुझं कार्य थांबू देऊ नको सदैव तुझं कार्य पुढे चालत राहावं असं तू कर देवप्पा तू गाजला जावास तू गौरवीला जावास असं तू कर देवप्पा मी प्रार्थना करते आमच्या चर्चचे जे एल्डर्स आहेत जे वयोवृद्ध आहेत अशांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो त्यांची लाटीकाठी तू हो देवप्पा तुझ्या त्यांच्या हातामध्ये घे आणि त्यांना तू आधार दे देवप्पा आमच्या मंडळीमध्ये जे आजारी असतील देवप्पा त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो त्यांची प्रत्येकाची काळजी घेणारा तू परमेश्वर आहेस अशा परिस्थितीमध्ये उपचारही बाहेर जाऊन घेऊ शकत नाही असे कित्येक जण आहेत परंतु मुक्तांना उठवणारा आजारातून प्रत्येकाला मुक्त करणारा परमेश्वर तू आहेस देवप्पा त्यांना सहाय्य कर देवप्पा त्या आजारातून त्यांना मुक्त करतो तू परमेश्वर देवप्पा आम्ही प्रार्थना करतो कोरोना वॉरियर्ससाठी देवप्पा जे पोलीस दल आहेत ट्रॅफिक पोलीस हवालदार आहेत त्याचप्रमाणे देवप्पा नर्सेस सिस्टर डॉक्टर्स त्या आयाबाई मावशी त्याचप्रमाणे वॉर्ड बॉय देवप्पा हे संपूर्ण मेडिकल स्टाफसाठी मी तुझ्याकडे आग्रहाची कळकळीची प्रार्थना करते देवप्पा स्वतःचा जीव धोक्यात घालून मी सगळ्यांसाठी लढत आहे देवप्पा आमचा जीव वाचवत आहेत इतरांचा जीव वाचवत आहेत आजारांचा जीव वाचवत आहेत त्यांचं देखील कुटुंब आहे देवप्पा आम्ही त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो प्रत्येकाची काळजी घे प्रत्येकाला सांभाळणारा परमेश्वर तू आहेस आम्ही प्रार्थना करतो आमच्या चर्चमधील जे मेडिकल स्टाफ आहेत पोलीस दलामध्ये काम करणारे सभासद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रार्थना करते देवप्पा त्यांचं आयुष्य देवा तुझ्या हातात मी देत आहे सहाय्य कर सुरक्षित ठेव निरोगी ठेव आणि सेफ ठेव देवप्पा त्यांची काळजी तुझ्याशिवाय चांगली आम्ही कोणी घेऊ शकत नाही देवप्पा त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवणारा परमेश्वर तू आहे सहाय्य कर देवप्पा आम्ही प्रार्थना करतो देवप्पा आमच्या या पावसामध्ये अतिशय मोठ्या पावसात कितीतरी घरं उद्ध्वस्त झाले संसार उद्ध्वस्त झाले देवप्पा किती जणांची घराची पडझड झालेली आहे घरात पाणी पण येत आहे देवप्पा अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये देखील तू सांभाळणारा परमेश्वर सहाय्य कर देवप्पा आम्ही प्रार्थना करतो याच्या परिस्थितीमध्ये सगळी परिस्थिती तू आपल्या हातामध्ये आटोक्यात घे देवप्पा जे आजारी दुःखी कष्टी दीन दुबळे लाचार पुरके अनाथ विधवा शेतकरी डॉक्टर नर्सेस सुवार्थीच्या संस्था सुवार्थी आंधळे डोळे पांगळे मतिमंद बुद्धी कुष्ठरोगी त्या सर्वांना मी तुझ्या चरणाजवळ ठेवत आहे सगळ्यांची काळजी घे
मी विशेष प्रार्थना करते. या कोविड-19मुळे आज कितीतरी लोक घरी बसून आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत, कितीतरी महिने पगार नाही आहे. देव बाप्पा, खाण्याचे प्रॉब्लेम्स होत आहेत. अशी किती आमच्याच चर्चमध्ये किती मेंबर्स आहेत आणि इतर मेथडी चर्च आणि इतर लोकांमध्ये पण किती मेंबर्स आहेत. त्यांच्यासाठी मी तुझ्याकडे आग्रहाची कळकळीची प्रार्थना करतो. देवा, तू ह्यावेळी या क्षणी कोणाची उपासमार करू नकोस, कुणाला उपाशी ठेवू नकोस. प्रत्येकाच्या मुखात अन्नाचा घास घाल. प्रत्येकाची जी आवक बंद होती ती आवक चालू होऊ दे देवप्पा. त्यांची रोजंदारी चालू होऊ दे देवप्पा. त्यांचा रोजगार चालू कर दे बाप्पा. तुझ्या हातात सर्व काही, तुला अशक्य असं काही नाही देवप्पा. कारण माझा विश्वास आहे जेव्हा आमचे प्रयत्न संपतात तेव्हा तुझं कार्य सुरू होतं देवप्पा. आणि खरोखर आता आमचे प्रयत्न संपलेले आहेत. ह्या कोविड पुढे आम्ही हतबल झालेलो आहोत देवप्पा. आणि तुझ्याकडे आज आम्ही संपूर्ण आमचा कार्यभार आयुष्याचा तुझ्या हातात देत आहे देवप्पा. तू सांभाळ देवप्पा. आमच्या जीव शरीरातनं तुझ्या हातामध्ये तू सुखरूप ठेवणारा परमेश्वर आहेस देवप्पा. आमच्या चर्चसाठी सुद्धा प्रार्थना करतो देवप्पा. आमचे चर्च तू सांभाळणारा परमेश्वर आहे. दरवाजा जरी बंद असला तरी उपवासस्तुती प्रत्येकाच्या घरात चर्च चालू आहे देवप्पा. ती उपवासस्तुती देवप्पा तुझ्यापर्यंत पोहोचवते. आम्ही प्रार्थना करतो देवप्पा आजच्या वचनासाठी देवप्पा. 5 सेवांची काळजी घे, आरोग्य दे. पाठिंबाची पण काळजी घे, आरोग्य दे देवप्पा. आणि देवप्पा 5 वचन त्याच्याद्वारे जे आम्हाला मिळणार आहे ते आमच्यासाठी असलेलं एक मान्हा असू दे देवप्पा. त्या मान्हाद्वारे तू आम्हाला आध्यात्मिक शक्ती आणि सामर्थ्य देणारा परमेश्वर आहेस देवप्पा. सहाय्य कर. तू ते बोलत नसून त्यांच्या मुखातून तुझे वचन बोललं जावं. तुझं वचन आमच्यासाठी आत्मसात आम्ही करावं, इतरांना द्यावं, ते आशीर्वादित आम्ही करावं असं तू कर देवप्पा. आजची उपासना सगळी मी तुझ्या हातामध्ये देते. या उपासनेचा तू चालक आणि मालक सर्व काही तू हो दे बाप्पा. इथून पुढची आराधना, इथून पुढची उपासना मी सर्व तुझ्या हातामध्ये देत आहे. बघण्याच्या कल्पनेपेक्षा अधिक देतोस म्हणून मी तुला धन्यवाद देते. येशू ख्रिस्त याच्या गोड पवित्र नावात मागितले म्हणून तू आहे. आमेन. हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करीतो तेव्हा माझे ऐक. मला तू पेचांतून मोकळे केले आहे. माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक. अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हाला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार आणि तुम्ही लवाडीची कास कोठवर धरणार? तरी हे ध्यानात ठेवा की परमेश्वराने आपणासाठी भक्तिमान इस्मम निवडून काढले आहे. मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो ऐकेल. त्याची भीती बाळगा, पाप करू नका. अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध राहा. धार्मिकतापूर्वक यत्न करा, परमेश्वराचा भाव ठेवा. आमचे कल्याण कोण करील असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड. धान्य व द्राक्षरस यांची समृद्धी झाली म्हणजे लोकांस आनंद होतो. त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात उत्पन्न केले आहे. मी स्वस्तपणे पडून लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तू मला एकांकित निर्मळ ठेवेस. आमेन. यावेळी शास्त्रभाग वाचण्यातील लूक याचा 11वा अध्याय 5 ते 13 डेव्हिड यांना विनंती करत ते वाचतील. लूकचा 11वा अध्याय 5 ते 13 वचन. मग येशू त्यास म्हणाला, समजा तुमच्यापैकी कुणाला तरी एक मित्र होता आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला, मित्र, मला 3 भाकरी उसने द्या, कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीच नाही. आणि समजा तो मनुष्य आतून म्हणाला, मला त्रास देऊ नको, अगोदरच दार लावलेले आहे आणि माझे मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत, मी तुला देण्यासाठी उठू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, जरी तो उठून त्याला काही देण्याचे टाळाटाळ करेल तरी त्याच्या मित्राच्या
वृत्तीमुळे तो खात्रीने उठून त्याला पाहिजे ते देईल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, आणि टोटवा म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो शोधतो त्याला सापडेल, आणि जो कोणी ठोठवतो त्यासाठी दार उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण पिता आहे की त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईन? किंवा जर मुलाने अंड मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल? जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हाला तुमच्या मुलांना चांगल्या देण्याचे समजते, तर ते त्याच्याकडे मागतात, त्यांना स्वर्गातील पिता कितीतरी अधिक पवित्र आत्मा देईल. पण 117 आपण गाऊया. जय मसीह की। प्रभु यीशु मसीह का मीठा और मधुर नाम में मैं आप सबको प्रणाम करना चाहता हूँ। परमेश्वर ने हमको इस आराधना में लेके आया, उसके लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देना चाहता हूँ। और विशेष आज का दिन में हम लोग ये ऑनलाइन सर्विस कर रहे हैं और ये ऑनलाइन सर्विस का बेनिफिट आप सब लोग ले रहे हैं और काफ़ी लोग ऑनलाइन सर्विस में आप जुड़े हुए हैं। ये बहुत खुशी का बात है और मेरा विनती यही है, आपका चर्च का जो ऑनलाइन सर्विस है वो रेगुलरली अटेंड करना
और उतना ही नहीं, आपका चर्च के लिए और हमारा कॉन्फ्रेंस के लिए और पूरा हमारा कलीसियाओं के लिए आप मेहरबानी करके आप प्रार्थना कीजिए। ये मेरा विनती आप सबके लिए। मेरा प्यारा भाई बहनों, हर साल दिसंबर महीने का आखिरी दिन हम सब लोग वॉच नाइट सर्विस में जाते हैं और खास रात को जब भी नया साल चुना साल खत्म होता है, पुराना साल और नया साल आते हैं, उस समय में हम सब लोग प्रार्थना के साथ, उत्साह के साथ नया साल को हम वेलकम करते हैं, स्वागत करते हैं। और लोग अलग अलग रीति से ये नया साल को वो लोग स्वागत करते हैं। ये हमारा एक ट्रेडिशन है। लेकिन कितने लोग हम जानते थे ये 2020 के अंदर, ये शुरुआत में ये परिस्थिति में हम सब लोग आ जाएंगे। आज जो परिस्थिति है, ये परिस्थिति बहुत कठिन परिस्थिति में हम गुजर रहे हैं। आप सबको मालूम है, चारों बाजू से डर बैठा हुआ है और चिंता है और अनिश्चित हम सबको लग रहा है और दुख से लोग भरे हुए हैं और काफी लोग मर चुका है। और कोई भी न्यूज चैनल आप सुनिए, हर एक न्यूज चैनल में यही बात आते हैं, लोग का मरने का और दुख का, संकट का। इसलिए मैं आज आपको कहना चाहता हूं, ये जो डर है, ये डर आदमी को ग्रिप किया है। द फियर हैज ग्रिप्ड द ह्यूमन माइंड। हम सब लोग डरे हुए हैं। घर से बाहर निकलने के लिए हम डरते हैं, कुछ करने के लिए हम डर जाते हैं। कल क्या होगा हम सब लोगों को मालूम नहीं। और आज मैं आपको कहना चाहता हूं, ये डर से और ये डिप्रेशन से, ये एंजाइटी से आज काफी लोग बीमार गिर गए। सबोपदेशक उसका 3रा अध्याय और पहली और दूसरे अध्याय में ऐसा लिखा है, हर एक बात का एक अवसर और हर एक प्रत्येक काम का एक समय है। हर एक बात का एक अवसर और प्रत्येक काम का एक समय है। जन्म का भी समय है और मरण का भी समय है। वो 11वीं आयत में हम लोग देखते हैं, उसने सब कुछ ऐसा बनाया कि अपने अपने समय में वो सुंदर होते हैं। उसने सब कुछ बहुत सुंदर बनाया अपने समय के अंदर। He has made everything beautiful in his own time। इसलिए मेरा प्यारा भाई बहनों, मैं आज आपको कहना चाहता हूं, हम लोग इस दुनिया में परमेश्वर का मर्जी से आया है और हम लोग इस दुनिया से परमेश्वर का मर्जी से ही जाने वाला है। ये हमको याद रखना बहुत जरूरी है। हम कोरोना का मर्जी से हम इस दुनिया में नहीं आया और उसका मर्जी से हम इस दुनिया से जाने वाले नहीं है। हम इस दुनिया में जाने वाला है परमेश्वर का मर्जी से। जब भी उसने लाया, उसने हमको संभालेगा और जब भी उसका समय आएगा, उस समय में उसने हमको ले जाएगा। उसने सब कुछ बहुत बहुत सुंदर बनाया है। इसलिए जब भी ये आने का समय या जाने का समय हमारा हाथ में नहीं है, तो हम क्यों चिंता करते हैं? हम कुछ चीजों के लिए क्यों डर जाते हैं? और मैं आपको ये भी कहना चाहता हूं, ये पहली दफा नहीं है जो स्थिति में हम लोग गुजर रहा है। इस दुनिया में काफी मुश्किल में पसार हो चुका है
अनेक प्रकार का बीमारी आ चुकी है, अनेक प्रकार का प्राकृतिक आपदे से हम गुजर चुका है। और ये भी मैं आपको कहना चाहता हूं, हर एक समय में हम सब लोग परमेश्वर का दया से उसके ऊपर विजय प्राप्त किया है। परमेश्वर ने हमको सहायता किया है। परमेश्वर कभी हमारा हाथ छोड़ा नहीं। यशायाह प्रबोधक 41 का अध्याय में और उसका 10वीं आयत में वो ऐसा कहता है, मत डर, क्योंकि मैं तेरे संग हूं। इधर उधर मत ताक, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूं। मैं तुझे दृढ़ करूंगा, तेरी सहायता करूंगा। अपने दर में दाहिने हाथ से मैं तुझे संभाल रहूंगा। फियर नॉट, बी स्ट्रॉन्ग, आई विल अपहोल्ड यू विथ माई राइचियस राइट हैंड। डरने का जरूर नहीं है और इधर उधर देखने का भी जरूर नहीं है, क्योंकि मैं तुम्हारे साथ हूं और मैं तुमको मेरे हाथ में रखूंगा। बाइबल के अंदर जो गिनती का पुस्तक है उसका 21वें अध्याय में एक घटना मैं आपके सामने रखना चाहता हूं। अभी इधर हम देखते हैं कि इस्राएल प्रजा ने होर पहाड़ से लाल समुद्र का मार्ग ले लिया और वहां से वो लोग चल रहे हैं। एक सीधा रास्ता था इदोम के अंदर, लेकिन इदोम का राजा ने इस्राएल प्रजा को और मूसा को उसका देश के अंदर आने के लिए, वहां से जाने के लिए उसने मना करता है। और मूसा ने इदोम राजा के साथ युद्ध करने का कोई उसका विचार नहीं था। तो ये लोग, मूसा ने बहुत रिक्वेस्ट किया, लेकिन इदोम राजा ने उनको उधर जाने के लिए परवानगी नहीं दिया। इसलिए वो लोग इदोम का बाहर से वो लोग लाल समुद्र मार्ग से वो लोग चलने लगे। मार्ग बहुत कठिन था। मार्ग कठिन था इसलिए हम देखते हैं उन लोगों का मन व्याकुल हो गया। बहुत एक एक कदम उठाने का मुश्किल पड़ा उन लोगों को। एक बाजू गर्मी और एक बाजू हम देखते हैं समुद्र के किनारे में वो लोग चल रहे। वो सैंड स्टॉर्म था, उससे उन लोगों को तकलीफ हो रहा था, बहुत मुश्किल हो रहा था। खाने के लिए ठीक से उन लोगों के पास खाने नहीं थे और पीने के लिए पानी नहीं थे। और इस संदर्भ में वो लोग बहुत नाराज हो गए और नाराज होके वो लोग मूसा के पास आता है और मूसा को बताते हैं कि तुम लोग हमको मिस्र से जंगल में मरने के लिए लाए हो क्या? यहां तो रोटी है ना पानी, और हमारा प्राण इस निष्कर्मी रोटी से दुखित है। हम लोग थक गए हैं, फ्रस्ट्रेटेड है। वो लोग क्यों लाया आपने इधर? और हम उस मिस्र के अंदर हमको सब कुछ मिलता था, जो मांगता था वो सब कुछ हमको खाने के लिए मिलता था। इधर कुछ नहीं मिल रहा है, हमको पानी भी नहीं है। इसलिए वो लोग परमेश्वर का विरोध में और मूसा का विरोध में वो लोग बातें करते हैं। देखिए, इतना सारे ब्लेसिंग्स, आशीर्वाद इस्राएल प्रजा वो परमेश्वर से अनुभव किया था, और भी परमेश्वर का आशीर्वाद को लोग भूल गया और ये हालत के अंदर परमेश्वर के खिलाफ में और मूसा के खिलाफ में वो लोग बोलने लगा। अब तक उन लोगों को स्वर्ग से ऊपर से कुछ मिलता था, लेकिन अभी देखिए उन लोगों को अभी अरण्य से, जंगल से कुछ मिलेगा। अब तक उन लोगों को आशीर्वाद मिल रहा था, लेकिन अभी उन लोगों को दंड मिलेगा। अब तक वो लोग जी रहे थे, लेकिन आज से अब से वो लोग मर जाएंगे। काफी लोग मर चुका,
और ईश्वर ने क्या किया, सांप को उधर भेज दिया, और सांप, जो लोग सांप से धंसे वो लोग, काफी लोग मर चुके और बहुत पेन में, बहुत मुश्किल में वो लोग रह रहे थे। जब ये पूरा कम्युनिटी के अंदर ये परिस्थिति आ गई, उन लोगों को मालूम नहीं पड़ा क्या करने का है, और काफी लोग वो मर चुके, और काफी लोग जो वेदना में वो लोग गुजर रहे थे। और उस समय में उनको समझ में आ गया कि हमने बहुत बड़ा गलती किया। तो वो लोग मूसा के पास आता है और हमको देखना मिलता है वो लोग पश्चाताप करते हैं। मूसा से कहता है, हमने गलती किया, हमने पाप किया है, हमने यहोवा के साथ और तेरे विरुद्ध हमने बातें की है, और आप यहोवा से प्रार्थना कर कि वो ये सांप हमसे दूर करे। ये रिक्वेस्ट, ये विनंती इजरायली प्रजा मूसा को किया, और मूसा से आग्रह किया, तुम जाओ और हमारे लिए रिक्वेस्ट करो, विनंती करो परमेश्वर से कि हमारा भूल हो चुका है, और एक भूल के लिए हम कबूल करते हैं, हम दिलगिरी, हम पश्चाताप करते हैं कि ये सांप यहां से हट जाए। मेरा प्यारे भाई बहनों, आज मैं आपको कहना चाहता हूं, जभी लोग मुश्किलें में थे, जभी लोग दुख में, संकट के समय में, तो मैं आपको कहना चाहता हूं, परमेश्वर कभी किसी का हाथ छोड़ा नहीं और छोड़ेगा भी नहीं। वो बहुत विश्वासी प्रभु है। आपको लगता है सब दरवाजा बंद हो चुका है, लेकिन परमेश्वर उसका समय के अंदर जरूर एक दरवाजा खोलेगा। और उतना ही नहीं, वो कठिन समय के अंदर आपको जाने के लिए आपको सामर्थ्य देगा और ताकत देगा। हमेशा जब ये लोग उसके पास आते हैं, परमेश्वर लोगों का रिक्वेस्ट सुनता है, कभी उसको उन लोगों को तिरस्कार नहीं करता है। और जब भी मूसा ने विनंती किया, परमेश्वर ने मूसा को बताया कि एक तेज विष वाले सांप का प्रतिमा बनाकर स्तंभ पर लटका, और जो लोग सांप से डसा हुआ है वो लोग देख ले, और जो लोग देखेंगे वही लोग जीवित होकर बचेगा। तो ये आदेश परमेश्वर ने मूसा को बताया कि सांप का प्रतिमा बनाने के लिए, और एक कंडीशन था, एक शर्त था, जो लोग उसको देखेंगे वही लोग बचेंगे, जो लोग उसको नहीं देखेंगे वो लोग नहीं बच सकता है। एक शर्त रखा उसने, एक कंडीशन रखा। इसका मतलब क्या है? एक विश्वास है इसके अंदर, मेरा शब्द के अंदर, और जो भी मैंने आदेश दिया है वो आदेश के ऊपर अगर आप लोग ने विश्वास रखेंगे आप बच जाएंगे। अगर इसके ऊपर आप विश्वास नहीं रखेंगे तो आप नहीं बच सकता है। जब ये परमेश्वर ने ऐसा आदेश दिया, हम देखते हैं मूसा या कोई इस्राएल लोग परमेश्वर के साथ कुछ आर्गुमेंट नहीं किया। क्यों परमेश्वर ऐसा? लेकिन वो लोग उसका आज्ञा का पालन किया, और जो लोग आज्ञा पालन करके जैसा परमेश्वर ने बताया था उस तरह किया, वो सब लोग बच गए। मेरा प्यारे भाई बहनों, मैं
ये भी आपको कहना चाहता हूं, अगर आपका जीवन के अंदर आप चमत्कार देखना चाहते हो, परमेश्वर का पराक्रमी हाथ आप महसूस करना चाहते हो, ये बहुत जरूरी है। परमेश्वर जो भी आज्ञा आपको देता है उसको पालन करो, और वो कभी आपको कठिन आज्ञा नहीं देता है, एक मामूली बाबत बताता है। वो मामूली बाबत भी अगर हम लोग परमेश्वर के शब्द के अंदर विश्वास नहीं रख सकते तो कैसे हम सब लोग उसका चमत्कार को एक्सपीरियंस कर सकते हैं। एग्जाम्पल आप देखिए, काना के अंदर जब भी शादी था, हमको मालूम है प्रभु यीशु मसीह का पहला चमत्कार है, और वहां द्राक्षारस कम हुआ, तो तभी लोग यीशु के पास आया और यीशु को बताया द्राक्षारस नहीं है। तो उसने उन लोगों को आदेश दिया, भाई वो जो पत्थर से बने हुए मटके थे उसके अंदर तुम लोग पानी भरो। पानी तो एक मामूली बात है, कहीं से भी मिल सकता है किसी को भी। जब वो पानी भर दिया, और बाद में हमको उधर देखना मिलता है जब वो पानी निकाल के दिया गया तो पानी द्राक्षरस हो गया। एलीशा प्रबोधक नामान को बताया, तुम्हारा बीमारी के लिए तुम यॉर्दन में जाओ और 7 दफा तुम स्नान करो, और जब वो गया और स्नान किया उसको चंगाई मिला। और अंध मनुष्य को यीशु ने बताया, जाओ तुम्हारा आंख को तुम धो लो। जब उसने धो लिया, उसका विजन, उसका दृष्टि वो पीछे आ गया। पूरी रात यीशु का शिष्य लोग मेहनत किया, एक भी मछली उसको नहीं मिला, और उसको बता रहे हैं हम पूरी रात मेहनत किया प्रभु, हमको कुछ भी नहीं मिला। जब उसने बताया तुम्हारा बोट का उस साइड में तुम जाल डालो, जब वो डालते हैं देखते हैं बहुत सारे मछली उन लोगों को मिला। ये सब चीज क्या बताते हैं? ये बताते हैं कि हम जब भी परमेश्वर के ऊपर हम विश्वास रखते हैं, उसका आदेश के ऊपर हम उसका आज्ञा को हम पालन करते हैं, हम आशीर्वाद प्राप्त करते हैं। और उसी तरह इधर परमेश्वर ने बताया, एक सांप का प्रतिमा बनाओ और उसको ऊपर लटकाओ, ऊपर से लटकाओ, और जो लोग उसको देखेगा वो लोग बच जाएगा। यूहन्ना और उसका 3 अध्याय और 14 आयत में ऐसा लिखा है, जिस रीति से मूसा ने जंगल में सांप को ऊंचे पर चढ़ाया, उस रीति से अवश्य है कि मनुष्य पुत्र भी ऊंचे पर चढ़ाए जाए। Just as Moses lifted up the serpent in the snake in the desert, so the son of man must be lifted up. मनुष्य का पुत्र ऊंचे पर चढ़ाया जाएगा। ये बहुत इंपॉर्टेंट चीज है। एक बाजू हम देखते हैं सांप को चढ़ा दिया, और एक बाजू हम मनुष्य का पुत्र के बारे में देखते हैं। और मूसा ने सांप चढ़ा दिया, वो सांप को देखा, उन लोगों को दैहिक रीति से उन लोगों को चंगाई मिला। और जो लोग प्रभु यीशु मसीह मनुष्य का पुत्र को देखा, उन लोगों को दैहिक रीति से, और उतना ही नहीं आत्मिक रीति से और अनंत कालिक रीति से उन लोगों को आशीर्वाद प्राप्त किया। मेरा प्यारे भाई बहनों, एक बात आप ध्यान में रखिए, वो पूरा कैंप के अंदर, वो लोगों के अंदर एक ही सांप बनाया गया था, एक ही सांप का प्रतिमा था। परमेश्वर और ऐसा नहीं बोला था तुम लोग अलग अलग सांप बनाओ, अलग अलग सांप का प्रतिमा बनाओ, ऐसा नहीं आदेश दिया था। ऐसा आदेश भी नहीं दिया था तुम सांप के लिए तुम लोग मेडिसिन ढूंढो, तुम इधर जाओ उधर जाओ, कुछ भी नहीं बोला। इतना ही आदेश दिया था, जो मूसा ने सांप बनाएगा वो सांप को ऊंचा करेगा, उसको लटकाएगा, जो लोग उसको देखेगा वो लोग बच जाएगा। पूरा कैंप के अंदर एक ही सांप, मूसा का सांप, जो लोग देख सकते थे वो लोग बच सकते थे। और यही मैं आपको आज कहना चाहता हूं,
यीशु मसीह एक ही है, और जो लोग उसको देखेंगे जरूर उन लोगों को अनंत जीवन मिलेगा और बहुत कुछ आशीर्वाद वो लोग उसका लाइफ के अंदर एक्सपीरियंस कर सकते हैं। एक उदाहरण के साथ मैं आज का मेरा संदेश बंद करूंगा। 1850 में जनवरी 6 तारीख इंग्लैंड देश के अंदर एक शहर में बहुत हिम गिरा था, हिमपात था, और उस समय ट्रांसपोर्टेशन बंद था, इसलिए एक जवान लड़का ने उसका घर का नजदीक में एक चर्च को जाने के लिए नक्की किया, और वो घर का नजदीक में उसका चर्च एक मेथोडिस्ट चर्च था। वो चर्च में वो जा पाया, और उस दिन वहां पास्टर भी चर्च में नहीं थे, और एक ले पर्सन चर्च वो चला रहा था और उसने प्रीच भी कर रहा था, और वो व्यक्ति उसका संदेश यशाया और 45 और अध्याय और 22 का आयत से उसने प्रचार कर रहा था। उससे अंदर लिखा है, तुम मेरी और फिरो और उद्धार पाओ। मेरे बाजू देखो आप, लुक एट मी, लुक अनटू मी एंड यू विल बी सेव्ड। मेरी ओर देखो और आप उद्धार पाएगा। और उसने बोलने लगा, कोई भी देख सकता है, सबके लिए आमंत्रण है। उसने बोला छोटे बच्चे भी देख सकता है, उसने बोला बड़े लोग भी देख सकता है। बाद में इस जवान लड़के का आंख में उसने देखा, उसने बोला, जवान भाई आप बहुत उदासीन लग रहे हैं आज, अगर आपने भी देखा तो आप बच सकते हैं। तो वो जवान लड़का 6 जनवरी 1850 में वो प्रभु यीशु मसीह को देखा, प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया, और उसका जीवन एकदम चेंज हो गया। और वो जवान लड़का था चार्ल्स स्पर्जन, विश्व का बहुत बहुत महान प्रभु का सेवक बनके उसने सेवकाई किया। चार्ल्स स्पर्जन, उसका आत्मिक जीवन वहां से शुरू हुआ। इसलिए मैं आपको कहना चाहता हूं, जन्म के लिए भी एक समय है और मरण के लिए भी एक समय है। और ये भी मैं आपको बताना चाहता हूं मेरा प्यारा भाई बहनों, आज हम लोगों को जीने का समय है, हम लोगों का मरने का समय नहीं है। जब भी मरने का समय आएगा, जब भी परमेश्वर हमको लेके जाएगा, लेकिन आज हमको जीने का समय है। दिस इज द टाइम गॉड वांट्स अस टू लिव। इसलिए मैं आपको बताना चाहता हूं, हिम्मत से जियो और विश्वास से जियो, और परमेश्वर आपके साथ है। मत डर, क्योंकि मैं तेरे संग हूं। इधर उधर मत ताक कि मैं तेरा परमेश्वर हूं, मैं तुझे दृढ़ करूंगा, तेरी सहायता करूंगा, अपने धर्म में दाहिने हाथ से मैं तुझे संभाले रहूंगा। ये परमेश्वर आज हमारे साथ है। इसलिए मैं आप आज को कहना चाहता हूं, कोरोना से आप डरो मत, लेकिन जो भी प्रिकॉशंस लेने के लिए हमको बोला है वो प्रिकॉशंस जरूर आप ले लीजिए, और आप परमेश्वर ने आपको इस दुनिया में रखा है, वो आपको संभालेगा, और जब भी उसका समय आएगा उस समय में वो हमको ले जाएगा। इसलिए मैं आपसे ये विनती करता हूं, विश्वास से, प्रार्थना से, हिम्मत से आप आगे बढ़ाइए। गॉड ब्लेस यू। थैंक यू। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं,
तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं। हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद 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 देव बाप्पा. उपासनाचा चालक आणि मालक तू झालास त्याबद्दल तुला धन्यवाद. हे सुंदरसं मानणं तू आम्हाला दिलंस बाळासाहेबांचे तू देव बाप्पा. तो मानण्याचा उपयोग आम्ही आमच्या जीवन कार्यामध्ये त्याचा उपयोग होतो. विशेष करून आता दान पण घेत असताना देव बाप्पा प्रत्येकाला तू मान तू देव बाप्पा. त्या दानाचा उपयोग तुझ्या सेवा कार्यासाठी होतो. ज्यांना नाही मिळत त्यांना त्या दानाचा उपयोग होतो. लहान शिकवणं प्रिय आणि गोड नाड मागते म्हणून उपयोग. आमेन.
आशीर्वाद घेते आणि प्रभूची प्रार्थना होते. आम्ही परमेश्वराच्या अतिशय मनापासून उपकार करतो आजच्या दिवसाबद्दल. आणि आजचा रविवार हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून आपण आपल्या मंडळीमध्ये साजरा करत आहोत. आणि आजच्या उपासनेचे संपूर्ण जे संचालन आहे मिस्टर मिसेस अर्चना डेव्हिड स्वामीनाथन कुटुंबीय यांनी केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या अतिशय मनापासून उपकार मानतो. आणि मंडळीच्या वतीनं व माझ्या वैयक्तिकरीतीनं त्यांचे अभिनंदन करतो. आजच्या भक्तीचं संचालन मिसेस अर्चना डेव्हिड स्वामीनाथन यांनी केलेलं आहे. त्यामध्ये पवित्र शास्त्र वाचन डेव्हिड स्वामीनाथन, आळेपाट शास्त्रभाग मॅक्सवेल स्वामीनाथन आणि मध्यस्थी प्रार्थना मिसेस लिंडा संतोष पवार यांनी केलेले आहे. आणि विशेष गीत जे आहे हे मिसेस मधू डॅनियल काळे, अर्चना स्वामीनाथन आणि लिंडा यांनी विशेष गीत गायलेलं आहे. त्याबद्दल देवस्तुती करतो. आणि आजचा हा मैत्री दिन रविवार साजरा करत असताना 3 कुटुंब एकत्र आलेले आहेत, स्वामीनाथन, पवार आणि काळे. आणि मला फार आनंद वाटतो खरोखरच की अशा रीतीनं आजच्या भक्तीचं हे सहभागीपण आपण लाभलेलं आहे. त्याबरोबरच अतिशय आनंदाची अशी गोष्ट आपल्या मुंबई धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप साहेब डॉक्टर अनिल कुमार सरवंट आणि मॅडम शिला सरवंट ज्याने मंडळाला समर्पित करून सुंदर असा संदेश हिंदीमध्ये दिलेला आहे. आणि म्हणून आजच्या भक्तीमध्ये आम्ही आपले सर्वांना विशेष साहेब यांचा संदेश ऐकत आहोत. त्याबद्दल मंडळीच्या वतीनं, कार्यक्रमाच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तिरितीनं सर्वांना विशेष साहेब आणि मॅडम यांचे मनापासून उपकार मानतो. त्यांच्या सुंदरशा संदेशाबद्दल अतिशय उत्तेजनपर, आम्हाला सांत्वन समाधान देणारा आणि आपल्या सुंदर अशा हिंदी भाषेमध्ये आम्हाला समजेल असं दिलेलं आहे. त्याबरोबरच मॅडम यांनी सुंदर असं गीत आपलं सादर केलं त्याबद्दल खरोखरच देवाची स्तुती आणि गौरव करतो. पुढच्या रविवारची जी उपासना जी आहे हे सकाळी 8:30 वाजता असेल. आणि पुढच्या रविवारच्या उपासनेचं जे आपला रविवार आहे तो 30 तारखेचा बालसंगोपन रविवार आहे. आणि त्याचं संचालन संडे स्कूलचे सुपरटेंडेंट मिसेस सेरिल जॉन्सन पंडित हे करतील. संदेश मिसेस बीना नेल्सन सॉलोमन ज्या आमच्या संडे स्कूलच्या आडजर आहेत आणि संपादिका आहेत इबुल जीवनाच्या, त्या संधी आम्हाला देतील. त्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण करूया. आपलं संडे स्कूल, तरुण संघ, मेथर्समेन, WCS यांच्या ऑनलाईनवर जी सभा आहेत ते नेहमीपणे होत राहतील. कृपा करून आपण या साधनाचा वापर करूया आणि आत्मिक जीवनामध्ये आपली वाढ करून घेऊया. की जसं आपलं WCS आपल्या प्रिय मंदाकिनी आंटी यांच्या सहकार्याने व सल्लागाराने आपलं WCS झूममधून हा प्रत्येक शुक्रवारी उपासनी प्रार्थना याद्वारे आशीर्वाद प्राप्त करून घेत आहेत. त्याबरोबरच जे आपलं 10वी 12वी पदवीधर विद्यार्थी गेल्या वर्षी उत्तीर्ण झालेले आहेत, जाहिरात दिल्याप्रमाणे या महिन्याच्या 23 तारखेपर्यंत म्हणजे या रविवारपर्यंत आणि जास्तीत जास्त शेवटच्या
या रविवारच्या या महिन्याच्या शेवटच्या रविवारपर्यंत 30 तारखेपर्यंत आपल्या गुणवत्ता पत्रिका आहेत त्या आपल्या कृती शिक्षण संगोपन समितीचे अध्यक्ष मिसेस भारती शशिकांत कांबळे यांच्याकडे देण्याची कृपा करावी. त्याबरोबरच शिष्यवृत्ती समितीच्या अध्यक्षा मिसेस हेमलता डोजा पंडित यांच्याकडे देण्याची कृपा करावी. आणि पुढच्या महिन्यामध्ये 13 सप्टेंबरला जो ख्रिस्ती शिक्षण संगोपन रविवार आपण साजरा करत आहोत त्यामध्ये या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं जाईल, शिक्षकांचा सत्कार केला जाईल. तर कृपा करून आपल्याची नोंद घेऊया आणि त्याप्रमाणे आपल्या गुणवत्ता ज्या पत्रिका आहेत त्यांच्याकडे देण्याची कृपा करूया. त्याबरोबरच पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजे 6 तारखेपासून जे आपलं ख्रिस्ती शिक्षण संगोपन अष्टक जे आहे की आपल्या ख्रिस्ती शिक्षण संगोपन जे काउन्सिल आहे त्या काउन्सिलचे कार्यकारी सेक्रेटरी आपले प्रिय रेव्हरंड प्रदीप आळेपाळे साहेब यांनी ते ख्रिस्ती शिक्षण अष्टक पाठवून दिलेलं आहे आणि मी ऑलरेडी ते आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे. कृपा करून आपण सर्व ते अभ्यास करूया आणि त्याप्रमाणे ही समिती आपली जी आहे ते ऑनलाईन का असे ना या सभा घेतील आणि या वर्षाचा जो विषय आहे विश्वास आणि भीती, स्तोत्र 23:4 आणि अशा प्रकारे आपण याचा लाभ घेऊया. त्याबरोबरच जे गेल्या आपलं जे स्टेज फंड आहे, रविवारचं दान आहे, विशेष दान आहे, ते आपण सध्या ऑनलाईनवर आपल्या चेचक जे खजिनदार आहेत कुमारी मानसी हिवाळे यांच्या बचत खात्यामध्ये आपण जमा करत आहोत. जोपर्यंत ही परिस्थिती तोपर्यंत कृपा करून आणि त्याप्रमाणे आपलं देणं आपण देत राहूया. गेल्या दिवसामध्ये काही दुःखित घटना घडलेल्या आहेत. बुधवार दिनांक 12 तारीख मिसेस रितू संतोष शेरे यांचे वडील व रेव्हरंड संतोष शेरे पाळसाहेब यांचे सासरे मिस्टर संतोष दास ख्रिस्तात विलीन झालेले आहेत. तर कृपा करून त्या कुटुंबासाठी आपल्या प्रार्थना आठवण करा. मिसेस मंगला मिलिंद हिवाळे यांची बहीण सुप्रभा मायकेल ओहोळ रविवार दिनांक 16 तारखेला ख्रिस्तात विलीन झालेले आहेत. त्याही दुःखित कुटुंबाची आपल्या प्रार्थना आठवण करा. त्याबरोबरच आपल्या धर्मपराताचे सन्माननीय बिशप साहेब बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण यांची वडील बहीण कोल्हापूर या ठिकाणी काल 18 तारखेला दुपारी ख्रिस्तात विलीन झालेले. त्या कृपा करून आपले बिशप साहेब सर्व कुटुंबीय या सर्वांचे आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण करावे अशी नम्र प्रार्थना या ठिकाणी मी करत आहे. त्याबरोबरच सध्या जी परिस्थिती आहे कोरोना व्हायरसचे त्यामध्ये डॉक्टर्स नर्सेस जे सेवा करत आहेत, संशोधन चालू आहे. त्याचप्रमाणे म्युन्सिपल कमिशनर आणि म्युन्सिपल जे खातं आहे, पोलीस खातं आहे आणि सोशल वर्कर आहेत. या सर्वांसाठी आपल्या प्रार्थना आठवण करा. त्याबरोबरच पावसासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जी लेकरं आहेत, शाळेचे विद्यार्थी ऑनलाईनवर त्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा प्रार्थना करा की जेणेकरून लवकरात लवकर ही परिस्थिती निवारण होईल आणि जगाचं जीवन सुरळीत होईल. त्यासाठी कृपा करून आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण करूया. अशा प्रकारच्या ह्या येथील आठवड्याच्या जाहिराती आहेत. ज्यावेळेस आपण
दानावर प्रार्थना करूया. हे थोर आणि गौरवसले पुराच्या प्रेळसारखे पित्या, आमच्या उद्धारकर्त्या देवा, तुझ्या मनापासून उपकारवंत प्रभू, तू किती महान तू देव आहेस. तो आमचा खुरा मित्र तू आहेस. आम्ही प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, प्रभू हे दान जे तू प्रभू दिलेलं आहेस आणि त्यातून तू देत असताना परमेश्वरा आमच्या हाताला, बुद्धीला, विश्वासाला स्पर्श कर आणि परमेश्वरा या दानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी व्हावा असं दयेनं आणि कृपेनं कर. आणि प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, जे दवाखान्यामध्ये घरोदारी जे आजारी आहेत, वडील वयस्कर आहेत, विशेष करून प्रार्थना करतो आमचे दयानंद काळे अंकल, सुमन दयानंद काळे आंटे, त्यांचे लेकरं आशिष, अमित, त्याचप्रमाणे पराग खांडे यांच्यासाठी, इतर ज्यांची नावाला माहीत नाही ते कृपा करू, ते सर्वांसाठी आपल्या प्रार्थनेत आठवण करा. ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांना देवानं गेल्या वर्षी राखलं, सांभाळलंच, अनेक वाढदिवस त्यांना तू वाढदिवस त्यांना तू ते गौरव करण्यासाठी त्यांना तू शक्ती सामर्थ्य पुरव. आणि प्रार्थना करतो प्रभू, गेल्या दिवसामध्ये या दुःखित घटना प्रभू घडलेल्या आहेत. प्रार्थना करतो ऋतू शेरे, त्यांचे बहीण भावंड प्रभू, त्याचप्रमाणे संत पाळसा यांच्या घरामध्ये दुःख घटना प्रभू, त्यांना सांत्वन समाधान होते. आणि श्री ख्रिस्तामध्ये प्रभू आशा आहे की पुनरुत्थान जीवन तूच आहेस, त्याच विश्वास राख आणि राख. त्याच प्रकारे प्रार्थना करतो प्रभू, सुप्रभा मायकेल ओहोळ, मंगला यांची बहीण, यांच्या ज्यांनी दुःख त्या घरामध्ये प्रभू त्यांचं सांत्वन समाधान तू कर. आणि श्री ख्रिस्तामध्ये प्रभू आशा आहे पुनरुत्थान जीवन तूच आहेस, त्या विश्वासात राख आणि सांभाळ. आणि प्रार्थना करतो प्रभू, आमचे सन्माननीय विश्व साहेब डॉक्टर अनिलकुमार सरवण यांच्या मोठ्या बहिणी प्रभू कोल्हापूर या ठिकाणी तुझ्याकडे आलेले आहेत. आम्ही या सर्व दुःखित कुटुंबासाठी प्रार्थना करतो, विनंती करतो प्रभू, त्या सर्वांचं सांत्वन समाधान तो कर. आणि श्री ख्रिस्तामध्ये प्रभूची आशा आहे प्रभू की पुनरुत्थान जीवन तूच आहेस, त्याच विश्वास राख आणि सांभाळ. पुन्हा आपण हे दान जे खूप दिलेलं आहेस, त्या दानाबरोबरच तो आमच्या जीवात्म्या स्वीकारतो कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. याच आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया लॉर्ड्स प्रेयर. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आमच्याने आम्हाला सोडलेली आहेस तशी तो आमच्याने आम्हाला सोड, आणि आम्हास परेशान नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आपण उभे असतानाच आशीर्वाद घेऊया. आता आमच्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, देव ज बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संगती सहभागिता परमेश्वरा या आंतरराष्ट्रीय मदतीच्या निमित्तानं प्रभू आमच्या मंडळीमध्ये, सर्व विश्वासणाऱ्यामध्ये आणि सर्व जगामध्ये प्रभू आता आणि गाणी गासो. आमेन आमेन. त्याबरोबरच मी देवाची स्तुती करतो. रेव्हरंड योगेश मायकेलराव पाळसाहेब या मुलीचे पाळसाहेब आहेत, की त्यांचं सहकार्य या ठिकाणी भक्ती घेण्यासाठी. त्याच माझे मित्र रेव्हरंड टेन्सी पीटर कल्याणची डे साहेब, त्यांचं सहकार्य, त्यांचे लेकरं ग्लॅडसन, जॉयसन, निक्सन या लेकरांचं सहकार्य जे आहे. त्याबरोबरच मायकेल चर्चचे शिक्षण आहेत,
त्यांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून उपकार मानतो. मंडळीकडनं आणि स्वतः वक्तिरीतीनं. त्याबरोबरच सुकुमार यश राजू बारसे, आपला मुळेचे तरुण की जे एडिटिंग करतात अतिशय चांगल्या प्रकारे, आणि त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. या प्रत्येकाला परमेश्वर आशीर्वाद देवो ही देवाजवळ प्रार्थना करतो. मंगल